4 ऑक्टोबरला औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक। तब्बल 8 वर्षांनी मंत्रिमंडळ मराठवाड्यासाठी आर्थिक मदतीचा पाऊस। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2008 मध्ये मराठवाड्यात शेवटची कॅबिनेट बैठक झाली होती। त्यानंतर मंत्रिमंडळाला मराठवाड्याचा जणू विसरच पडला होता। मात्र भाजप शिवसेना सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मराठवाड्यात होतीये। मराठवाड्याशी संबंधित विविध प्रस्तावांवर यावेळी चर्चा होणार आहे। मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी, मराठवाड्याच्या विकासाला एक निश्चितपणे दिशा देण्यासाठी आणि या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होतील। मात्र 2008 मध्ये मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचीच अजून अंमलबजावणी झालेली नाही। 2 वर्षात मराठवाड्यातील गरिबांसाठी 1,500 कोटी खर्च करून 1.5 लाख घरं बांधणं, सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत 244 कोटी खर्चून 200 पूल बांधणं, राज्य महामार्गाचं रुंदीकरण, ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी मोठा निधी देणं, 318 कोटी खर्च करून 6,332 गावांना पाणी पुरवठा, सफाई कामगारांसाठी 10,000 मोफत घरं अशा एकूण 17 घोषणा करण्यात आल्या होत्या। त्यासाठी एकूण 2,500 कोटींचा विकास निधी जाहीर करण्यात आला। मात्र त्यातून काय आणि किती साध्य झालं याचं उत्तर दुर्दैवानं कुणाकडेच नाही। असं असताना यंदा ज्या घोषणा होतील त्या पूर्ण होतीलच असा विश्वास सध्याचे मंत्री देत आहेत। मराठवाड्यात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याचे पैसे मिळाले नाही, मराठवाड्याची निराशा झाली आणि म्हणूनच मराठवाड्यातल्या जनतेनं आम्हाला समर्थन दिलं, या सरकारला निवडून दिले। मराठवाड्यात मुख्यमंत्री ज्या घोषणा करतील तो एक न एक पैसा मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। 100% झालेल्या घोषणेची अंमलबजावणी होईल। मराठवाड्याच्या विविध प्रश्नांची सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे। मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अपुरे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, मराठवाड्यात रस्त्यांचं जाळं वाढवावं, औरंगाबाद हेरिटेज शहर म्हणून जाहीर करावं, पर्यटन वाढीसाठी भरीव तरतूद करावी, मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या केल्या जात आहेत। यापैकी नेमक्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होणार आणि मराठवाड्याच्या पदरी नक्की काय पडणार याकडे आता मराठवाड्यातील जनतेचे डोळे लागलेत। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।